सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज सर आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक आणि इंदापूर दौंड या तालुक्यातील तसेच राज्यातील विविध भागातून या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी सहभागी झालेल्या सर्वांचं मी कला महाविद्यालय भिगवण यांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की महाराष्ट्र राज्याचे नेते आणि आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या मध्ये सहकार, संसदीय कार्यमंत्री, पर्यटन मंत्री अशा विविध क्षेत्रांच्या मध्ये काम केलेलं आहे. या सगळ्या खात्यांच्या मध्ये काम करत असताना त्यांनी एकच गोष्ट सर्वात जे समान धागा त्याच्यामध्ये पाहायला मिळतो, या सर्व खात्यांच्या माध्यमातून किंवा सर्व जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, हा ध्यास त्यांनी घेतला होता. आणि म्हणून त्यांच्या या व्याख्यानमालेच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित या व्याख्यानमालेला ध्यास पर्व अशा पद्धतीचं समर्पक शीर्षक आम्ही या संयोजन समितीने या ठिकाणी दिले आहे. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी साहेब अगदी त्यांनी ध्यास जो म्हणतो आपण तो त्यांनी घेतलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीच्या वरती त्यांच्या कार्याचा उहापोह व्हावा, त्यांच्या विचारांचं जे काही लोकांच्या पर्यंत पोहोचावं या उद्देशाने ही व्याख्यान मला मी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेली आहे. आपल्या सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेव वाळुंज सर यांना विनंती करतो की या व्याख्यानाचं प्रास्ताविक करा. आदरणीय डॉक्टर हॅलो. हा, ओके. इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचे कला महाविद्यालय भिगवणच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा आमच्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ध्यासपर्व व्याख्यानमालेचे आयोजित केलेले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटक दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय राहुलदादा कुल, ज्येष्ठ लेखक साधना साप्ताहिकाचे संपादक माननीय विनोदजी शिरसाट, आमच्या संस्थेचे संचालक माननीय परागभाऊ जाधव, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक, वेगवेगळ्या क्षेत्रातनं सहभागी झालेले आमचे मित्र, सर्व मान्यवरांचं मी आपणा सर्वांचं प्रथमतः महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार अशा नानाविध क्षेत्रांमध्ये मोठं भरीव योगदान दिलेलं आहे. आजही ते अत्यंत उत्साहाने, सकारात्मकतेनं सतत कार्यमग्न असतात. त्यांच्या कामाचा ध्यास आम्हाला नेहमीच प्रेरणा आणि आत्मबल देत असतो. माननीय साहेबांचा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा, प्रगतीसाठीचा ध्यास पाहूनच आम्हाला या व्याख्यानमालेला ध्यासपर्व असे शीर्षक द्यावेसे वाटले. माननीय साहेबांप्रमाणेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन उत्तुंग निर्माण करण्याचा ध्यास असलेली अनेक ध्येयवेडी माणसं समाजात आहेत. अशा ध्येयवेड्या माणसांचा आणि त्यांच्या अतुलनीय कार्याचा परिचय आमचे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना व्हावा, त्यांच्या कार्यातून त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही ध्यासपर्व व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. यामध्ये एकूण 60 व्याख्याने होणार असून याचा समारोप 21 ऑगस्ट 2023 ला माननीय साहेबांच्या 60व्या वाढदिवशी होणार आहे. याची सुरुवात आज होत आहे. यामध्ये माननीय विनोदजी शिरसाट, प्राचार्य यशवंत पाटणे, माजी प्राचार्य सरोदे सर, माजी प्राचार्य डिसोजा सर, प्राचार्य संजय चाकणे सर या सर्वांचं मार्गदर्शन आजपासून 20 तारखेपर्यंत या 3 दिवसात होणार आहे. आपणा सर्वांचं पाठबळ आणि सहकार्य यापुढेही लाभावं अशा प्रकारची विनंती मी आपणा सर्वांना करतो. या ध्यासपर्व व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्यांनी समाजकारण, राजकारण, सहकार, शिक्षण इत्यादी क्षेत्रामध्ये मोठा संघर्ष करून आपला कार्याचा ठसा उमटवलेला आहे, असे विकासाची दूरदृष्टी असणारे कार्यतत्पर असे दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय राहुलदादा कुल यांच्या शुभास्ते ऑनलाईन होत आहे
याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. एका लढवय्या विकासाचा ध्यास असलेल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित ध्यासपर्व व्याख्यानमालेचे उद्घाटन दुसऱ्या लढवय्या विकासाचा ध्यास असलेल्या नेत्याच्या शुभ हस्ते होत आहे. हा आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे. तसेच या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणारे माननीय विनोदजी सिरसाट यांचे संपादक, लेखक, वक्ते म्हणून मोठे योगदान आहे. या दोन्ही महानुभावांचा परिचय खरं तर क्षेत्रांच्या पलीकडचा आहे. आपापल्या क्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. माननीय राहुलदादा कुल दौंड तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. तसेच विधानसभेत सतत मूलभूत प्रश्नांची मांडणी करून शासनाकडून चांगले धोरणात्मक निर्णय होण्यात त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. म्हणूनच त्यांना आदर्श संसदपटू या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. दौंड तालुक्यात तर त्यांना आरोग्य दूत म्हणूनच ओळखतात. खरं तर संपूर्ण कुल परिवाराने सतत समाजाचा आणि तालुक्याच्या विकासात मोठे योगदान देताना आपला साधेपणा नेहमीच जपला आहे. त्यामुळेच हा परिवार सर्वांना अतिशय जवळचा वाटत आलेला आहे. मी माननीय दादांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. माननीय विनोदजी सिरसाट यांची साधना साप्ताहिकेचे संपादक एवढीच ओळख खरं तर खूप बोलकी आणि महत्वाची आहे. राष्ट्र सेवा दलाचे नेते माननीय साने गुरुजींनी 15 ऑगस्ट 1948 ला साधना साप्ताहिकाची सुरुवात केली. खरं तर एक ध्यास घेऊन हे साप्ताहिक पुढे कार्य करत आहे. नुसती मी तुम्हाला काही संपादकांची नावं जरी सांगितली तरी तुम्हाला लक्षात येईल की विनोदजी किती मोठ्या प्रमाणात काम करतायत. याचे संपादक आचार्य जावडेकर, यदुनाथजी थत्ते, वसंत बापट, गप्र प्रधान, नरेंद्र दाभोळकर आणि ऑगस्ट 2013 पासून विनोदजी सिरसाट या परंपरेचा पुढचा आवाज बनलेले आहेत. ही अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. विनोदजी प्रबोधनाच्या आणि परिवर्तनाच्या रथाचे आपण सारथी आहात म्हणून आम्ही आपल्याकडे अभिमानाने पाहतो. थर्ड अँगल, मला प्रभावित करून गेलेला सिनेमा, लाटा लहरी, सम्यक सकारात्मक ही त्यांची पुस्तके, तर थेट सभागृहातून निवडक नरहर कुरुंदकर खंड 1 ही संपादित पुस्तके वाचकांच्या, अभ्यासकांच्या, तरुणांच्या मनावर अधिराज्य करीत आहेत. सर, आज दृष्टिकोन कसा विकसित करता येतो या विषयावर आपणाशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे मी अधिकचा वेळ न घेता या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि या संपूर्ण व्याख्यानमालेमध्ये आपला असाच पाठिंबा आणि सहकार्य आम्हाला लाभावं अशी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आजच्या व्याख्यानमालेचे उद्घाटक आणि प्रथम पुष्पाचे वक्ते या दोन्ही मान्यवरांचा अत्यंत समर्पक भाषेत परिचय करून दिला आहे. आपणा सर्वांना परिचित आहे की आजचे जे उद्घाटक आहेत, आपण पाहतो की राजकीय क्षेत्राच्या मध्ये काम करत असताना हे जे सगळी मंडळी असतात तर ते विकासाची कामं तर करत असतात, परंतु राहुल दादांचं जे महाराष्ट्राच्या मधलं जे वैशिष्ट्य आहे, परवाच मी एक बातमी वाचली होती दैनिक सकाळच्या वर्तमानपत्राच्या मध्ये आलेली की हृदयाचा वॉल्व बंद पडलेल्या ज्या व्यक्ती होत्या तर त्यांना दादांनी मदत केली आणि त्यांचं जे जीवन आहे ते अत्यंत धोक्यात आले होतं तर ते वाचवलं. तर अशा पद्धतीचं राज्यामध्ये आरोग्याच्या क्षेत्राच्या मध्ये अत्यंत ध्यास घेऊन जे सर्वसामान्य माणसाला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे काम आहे की जे म्हणतो आपण की जीवन आणि मृत्यूच्या मधला जे अंतर आहे, आपण पाहतो की ते अंतर कमी करण्याचा किंवा त्यांना जीवनाची त्याची जी काही पर्व आहे ते अबाधित ठेवण्याचं जे काम आहे किंवा ते ध्यास आहे ते दादांनी घेतलं आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून होते. आणि अशा पद्धतीचं जे मी म्हणेल की आरोग्याचा ध्यास घेतलेला किंवा आरोग्य दूत अशा पद्धतीची अत्यंत समर्पक पदवी दादांना मिळाली आहे. म्हणून आजचे कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहेत आदरणीय दादा अत्यंत व्यस्त शेड्यूल मध्ये, काल ते मुख्यमंत्र्यांच्या होते आणि मुंबईला गेले होते, आता सुद्धा ते प्रवासामध्ये आहेत. अशा अत्यंत व्यस्त त्यांच्या कार्यक्रमाच्या मधून या व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित आहेत. मी दादांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर आपल्या मनोगतास सुरुवात करावी. आदरणीय राहुल दादा कुल. नमस्कार.
आवाज येतोय सर? येस सर, येस. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविद्यालय भिगवण यांच्या वतीनं आमचे सगळ्यांचे नेते माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ध्यास पर्व ही व्याख्यानमाला सुरू होतीये आणि शिरसाट सरांच्या पहिल्या पुष्पानं त्याचं उद्घाटन होतंय याचा मला आनंद आहे. प्रथमतः मला पराग माझा मित्र आहे आणि पराग जाधव यांनी या ऑनलाईन उद्घाटनाला निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. थोडं गतीनं जायचा जमाना आहे, त्यामुळे फार सोपस्करनं पार पाडता मूळ विषयाकडे येतो. मुळात दौंड आणि इंदापूर हे एकमेकाशी संलग्न असणारे भाग, एकमेकाची सुख दुःख एकत्र येऊन सोडवण्याचा हा परिसर आहे. आणि पाण्यासारखा प्रश्न असेल, रस्त्यासारखे प्रश्न असतील, रेल्वे सारखे प्रश्न असतील, हे दोन्ही भागाचे सोडवण्याचा मी आणि माननीय भाऊ सातत्यानं प्रयत्न करतोय. आम्ही तर खरी खूप शाळेत असतानाच भाऊ मंत्री झाले आणि त्यावेळेस पासून भाऊंच्या विषयीचं एक आकर्षण सातत्यानं जसं महाराष्ट्रात राहिलं तसं आम्हाला थोडं जास्तच होतं, कारण की माझ्या वडिलांचे आणि शंकरराव भाऊंचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक तत्वनिष्ठ राजकारण कसं करावं याचा एक आदर्श माननीय शंकरराव भाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले जात नाहीत, परंतु भाऊंनी मात्र दिलेला शब्द पाळला आणि आपलं काम अतिशय व्यवस्थितपणे पार पाडत असताना सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून शंकरराव भाऊंनी काम केलं. त्यांच्या नंतरच्या कालावधीमध्ये माननीय हर्षवर्धन भाऊ त्यांच्याही पुढे 2 पावले जाऊन वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं आणि काम करत असताना सहकार पासून तर संसदीय कार्य इथपर्यंतचे सगळे विषय राज्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. संसदीय कामकाजामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मी थोडं जास्त जवळून कामकाज करतोय. संसदीय कार्यमंत्री हे फार तसं कसरतीचं काम असतं, कारण की मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवावा लागतो, विरोधी पक्षाशी समन्वय ठेवावा लागतो आणि सत्ताधारी पक्षाशी सुद्धा समन्वय ठेवत संपूर्ण मंत्रिमंडळाचं एक प्रकारे समन्वयाचं काम संसदीय कार्यमंत्र्याकडे असतं. मंत्रालयामध्ये ते खातं फार महत्वाचं नसलं तरी संसदीय लोकशाहीमध्ये आणि विधानसभेमध्ये मात्र या खात्याला एक वेगळं महत्व आहे आणि त्यांच्याकडे असणारा जो वकूब आहे त्याच माध्यमातून त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी विशेषतः माननीय भाऊंच्यावरती जबाबदारी सोपवली. इंदापूर तालुक्यामध्ये काम करत असताना राज्यभर आपल्या कामाचा व्याप त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि शेतकरी अर्थव्यवस्था ज्याच्यामधून आपण आलेलो आहोत, शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत, त्याची जाणीव ठेवून सातत्यानं त्यांनी त्यांचं योगदान आपल्या परीने देण्याचा प्रयत्न केला. राजकारणामध्ये यश अपयश हा सातत्याचा आमच्या समोर सातत्याने येणारा भाग आहे. भाऊ जरी अपयशी झाले असेल तर फक्त 3000 मतांनी झालेत, मी जरी यशस्वी झालो असलो तरी फक्त 700 मतांनी झालोय. त्यामुळे नशीब, कर्तृत्व या सगळ्यांचा समन्वय आणि आजचा जो विषय आहे, सरांना मी एकच सांगेल की आपल्याकडचा दृष्टिकोन काय आहे हा आजच्या काळातला फार महत्वाचा विषय आहे. दृष्टिकोन बदलायचं काम कदाचित जाहिरातीसारखी माध्यमं आजकाल करू लागलेली आहेत आणि कोणत्याही विषयाला एक दृष्टिकोन देण्यासाठी ही माध्यमं परिणामकारक ठरतायत. तेव्हा राजकारणी लोकांच्या दृष्टीनं आमच्याकडचा दृष्टिकोन बदलणं आणि विशेषतः लोकांचा बदलणं किंवा तो योग्य असणं यासाठी प्रयत्न करणं हे आमचं दैनंदिन कामकाज आहे. आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच त्याच्यामध्ये योग्य मार्गदर्शन मिळेल, परंतु भाऊंनी केलेलं काम त्याच्याकडे योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न हा सर्व त्यांच्या सहकार्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि मला खात्री आहे या व्याख्यानमालेमधून जे काही ज्ञान सगळ्यांना मिळेल त्याचा उपयोग हा दैनंदिन कामकाजामध्ये सगळ्यांना होईल आणि आपल्या जीवनाची ही गती देत असताना रोज माणूस काहीतरी शिकत असतो. जर मला वाटतंय जर आपण सगळ्यात जास्त कुणाकडून शिकत असू तर आपण स्वतःकडून आणि आपल्या अनुभवातून शिकत असतो आणि या अनुभवातून शिकत असताना त्याचा एक भाग म्हणून ही व्याख्यान मला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उपयोगी ठरेल अशा प्रकारची मला खात्री आहे. प्रत्येकाच्या विषयाचा एक व्यासंग आहे, एक व्याप्ती आहे आणि त्या व्याप्तीच्या माध्यमातून जादाच आपल्याला थोडं ज्ञान या व्याख्यानमालेतून मिळेल. भाऊंचा वाढदिवस साजरा करत असताना अशा प्रकारच्या व्याख्यानमाला ज्या खरं तर ऑनलाईन होणं आवश्यक आहे, कारण की ऑनलाईन आता सगळ्यांना समजायला लागलंय, कळायला लागलंय, अंगवळणी पडलंय. लॉकडाऊनचे जसे काही वाईट परिणाम झाले तसे काही
चांगले परिणाम सुद्धा नक्की झालेले आहेत. आणि जग हे आता खूप अशा व्याख्यानमालेच्या माध्यमातून, ऑनलाईन वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळ आलं. आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी एखादं ज्ञान जर आपल्याला पाहिजे असेल तर पुस्तकातूनच मिळायचं. काळ बदलत गेला, आता तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून जगातली कुठलीही माहिती लगेच मिळू शकता. त्या पद्धतीनं आपण तयार होण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या व्याख्यानमाला उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये दिशादर्शक ठरतील अशा प्रकारची खात्री व्यक्त करतो. भावना काही ठिकाणी अपयश आलं असलं तरी हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. अशा प्रकारच्या लढाया हे होत राहतात, जय पराजय होत राहतो. अंतिम युद्ध जिंकणं हेच आमचं खरं तर उद्दिष्ट असतं. आणि त्या पद्धतीनं भाऊ हे पुढच्या काळामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अजून चांगलं काम करतील अशा प्रकारची सदिच्छा, शुभेच्छा मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना देतो. आज खरं तर मला वाटते तारीख 10 ठरली होती, नंतर 18 झाली. परागनी निमंत्रित केलं होतं त्याला भिगवण मध्ये आपलं महाविद्यालय. आणि भिगवण हे फार काही दौंडच्या बाहेर आहे असं मी मानत नाही, कारण की जवळपास अर्धा व्यवहार हा आमचा भिगवण मधले जे चालतात ते दौंड मधले लोकच करतात. कुरुळी, कांचन, भिगवण हे एक प्रकारे जरी तालुक्यात नसले तरी आमचे भाग आहेत. त्यामुळे परागनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमंत्रित केलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो. आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन विशेषतः विद्यार्थ्यांच्या मध्ये अजून त्यांचे असणारे कलागुण अजून गतिमान करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम उपयोगी ठरतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. माननीय हर्षवर्धन भाऊंना मी आपणा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या व्याख्यानमालेलाही मी माझ्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद दादा. आपण आपल्या उद्घाटनपर मनोगतांच्या मध्ये इंदापूर आणि दौंड तालुक्याच्या मध्ये असणारा जो एक समान धागा आहे की आपले आदरणीय वडील सुभाषांना आणि इंदापूर तालुक्याचे नेते आदरणीय शंकरभाऊ पाटील यांनी कशा पद्धतीनं एक विकासाचा आणि विचारांचा धागा त्या काळांच्या मध्ये निर्माण केला होता. आणि तोच विचारांचा वसा आणि वारसा आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी आपण दौंड तालुक्याच्या मध्ये आणि इंदापूर तालुक्याच्या मध्ये अत्यंत समर्थपणे पुढे नेत आहात. ही तमाम इंदापूर आणि दौंड तालुक्यातल्या जनतेसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. आणखी महत्वाच्या विषयांच्या वरती भाष्य केलं की जो अत्यंत महत्वाचा आहे, जसं राजकीय क्षेत्रांच्या मध्ये सुद्धा की आजचे वक्ते जे आहेत ते दृष्टिकोन कसा विकसित करावा, हा अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यावरती अधिकचं भाष्य आजचे वक्ते आदरणीय विनोदजी शिरसाट सर करणार आहेत. आपण आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमांच्या मधून ऑनलाईन पद्धतीने या व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हे ऑनलाईन आहे सत्र, पुढच्या काळाच्या मध्ये महाविद्यालयाच्या मध्ये प्रत्यक्ष पद्धतीनं आपली उपस्थिती आम्ही अपेक्षित करतो. आपण उद्घाटन केल्याबद्दल आपलं धन्यवाद. यानंतर आजचे वक्ते आपण पाहतो की साधना हे जे नाव आहे नामी काफी हे असं म्हटलं जातं काही गोष्टींच्या बाबतीत. अशा पद्धतीच्या मला आठवतं की 2013 मध्ये साधनाचे संपादक पद आदरणीय शिरसाट सरांनी घेतलं. आणि त्यावेळेस ह्या व्यक्तिमत्वाच्या मध्ये साधनाचं संपादक एक मोठ्या आव्हानाची गोष्ट आहे. आणि ते आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि गेले 8-9 वर्ष अत्यंत समर्थपणे हे जे काम आहे विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम आदरणीय शिरसाट सर करतायत. आज या व्याख्यानमालेसाठी पहिल्या पुष्प गुंफण्यासाठी ते आम्हाला उपस्थित झालेत. महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि आदरणीय शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला दृष्टिकोन कसा विकसित करावा यावरील मार्गदर्शनासाठी सुरुवात करावा. आदरणीय विनोदजी शिरसाट सर. नमस्ते. हा नमस्कार सर. वाळून सर, माझा आवाज येतोय का सर्वांना? आवाज येतोय का? हो सर, येतोय सर बोला. ओके. आता मी किती वेळ बोलणं अपेक्षित आहे? नाही सर, काय लिमिट नाही आपल्याला, जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत बोलत चालेल, काय अडचण नाही. एक अर्धा तास चालेल ना? हो चालेल सर, काही इश्यू नाही, चालेल. थँक्यू. नमस्ते. आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांनी आता केलं ते अतिशय लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज, ऑनलाईन या बैठकीमध्ये माझ्या समोर स्क्रीनवर जे सहभागी झाले ते सर्व मित्र,
आणि इंदापूर तालुका आणि त्याच्याही बाहेरच्या परिसरामध्ये आपापल्या घरात राहून किंवा अन्यत्र या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक आणि अन्य जे कोणी असतील ते मित्र हो. महाराष्ट्रामध्ये राजकीय नेत्यांची चांगली प्रतिमा असणं हे दिवसेंदिवस अधिकाधिक दुर्मिळ होत चाललेलं आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या ज्या राजकीय नेत्यांची प्रतिमा चांगली आहे, ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अधिक जिव्हाळा आहे, ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत भविष्य काळात, ज्यांच्या नावावर त्या अर्थाने कसल्याही प्रकारचे वादविवाद नाहीत, असे जे थोडे आमदार आहेत त्यापैकी माननीय हर्षवर्धन पाटील एक आहेत, असा माझा अत्यंतचा एक अनुभव आहे. त्यामुळे अशा या माजी मंत्री, माजी आमदार राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या महाविद्यालयाच्या वतीने जी काही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि 60 व्याख्यानं तुम्ही पुढील काही वर्षामध्ये आयोजित करणार आहात असं मगाशी प्रास्ताविकामध्ये प्राचार्य वाळुंज सरांनी सांगितलं. आणि परत या व्याख्यानमालेचं नाव ध्यासपर्व असं ठेवलं तर मला असं वाटतं की एका चांगल्या नेत्याच्या गौरवार्थ किंवा त्याचं काम पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून त्या परिसरातल्या लोकांनी जे काही कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करायला हवेत त्यामध्ये साहजिकच एक प्रबोधनाचं काम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, विचाराचं आदान प्रदान चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे ध्यासपर्व व्याख्यानमाला हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय हर्षवर्धनजी यांना मी माझ्या व्यक्तिगत वतीने आणि साधना साप्ताहिकाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे ज्यांनी आता या ऑनलाईन कार्यक्रमाचं अगदी व्यस्त कार्यक्रमातून रस्त्यावर गाडी थांबवून उद्घाटन केलं ते राहुल दादा कुल यांनाही मी आता त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. जशी एक चांगली प्रतिमा जरा सिनियर म्हणवले जाणारे असे हर्षवर्धनजी यांची आहे, तसं युवा आमदारांच्या मध्ये अलीकडच्या काळात जे चांगले लोक ओळखले जातात त्यामध्ये राहुल दादा यांची एक ओळख आहे. त्यामुळे दोनही चांगल्या राजकीय नेत्यांना घेऊन तुम्ही या प्रकारच्या व्याख्यानमालेचा प्रारंभ करताय याचा मला विशेष आनंद होतोय. आता मी थेट विषयाकडे वळतो. एक 8-10 दिवसापूर्वी प्राचार्य वाळुंज सरांनी मला जेव्हा असं विचारलं की अशा प्रकारची एक व्याख्यानमाला आहे आणि त्या व्याख्यानमालेमध्ये तुम्ही ऑनलाईन सहभागी व्हावं, तर मी पहिला प्रश्न त्यांना असा विचारला की तुमचे वाचक, तुमचे श्रोते, तुमचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना अपील होईल, यांना आवडेल, रुचेल, ऐकण्याची उत्सुकता असेल अशा प्रकारचा विषय तुम्हीच सांगा. आणि मला खूप कमी वेळा जरा म्हटलं तर आव्हानात्मक आणि म्हटलं तर खूप महत्वाचे असे विषय समोर येतात संयोजकांच्याकडून. तर तसं त्यांनी स्वतःहूनच असं सांगितलं की विचार कसा करावा किंवा दृष्टिकोन कसा विकसित करावा या अनुषंगाने काहीतरी विषय तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही सांगितलं की थर्ड अँगल नावाचं माझं एक छोटंसं पुस्तक हे त्यांनी वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांना ही कल्पना सुचलेली आहे. थर्ड अँगल हे काय आहे तर हे स्वाभाविक आहे की आता हा कार्यक्रम जे कोणी ऐकतात त्यांना ती माहित नाही, परंतु त्यांनी तो विषय तिथपासून काढलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की पहिल्या अर्धा 1 मिनिटात थर्ड अँगल नावाचा काय प्रकार आहे ते मी तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतं. तर थर्ड अँगल हे मी 2005 मध्ये युवा वर्गासाठी चालवलेलं एक सदर किंवा स्तंभ किंवा कॉलम होता. 20 ते 25 या वयोगटातले तरुण मुलं आणि मुली समाजासाठी, आपल्या सभोवतालासाठी आणि आपापल्या कार्यक्षेत्राच्या माध्यमातून काहीतरी चांगलं करू पाहतात, चांगलं करू इच्छितात. त्याच्यामध्ये काही लोक थिअरॉटिकल आहेत, काही लोक प्रॅक्टिकल आहेत. याचं मी आता अधिक विश्लेषण करायची गरज नाही, परंतु एक थिअरॉटिकल मित्र म्हणजे खूप सैद्धांतिक गोष्टी जास्त मांडणारा मित्र प्रॅक्टिकल मित्रांना उद्देशून
म्हणजे प्रत्यक्ष कामाला अधिक महत्व देणाऱ्या मुलांच्या मित्रांच्या समोर जी काही भाषणं करतो त्या भाषणांचा संग्रह म्हणजे थर्ड अँगल नावाचं छोटं पुस्तक आहे. स्वाभाविक आहे की पहिला अँगल, दुसरा अँगल, तिसरा अँगल याच्याबद्दल आपल्याला थोडं बहुत परिचय आहे, परंतु मी आता त्याच्या फार तपशिलात जात. मात्र थर्ड अँगलच वाचून गेल्या वर्षी प्रकाश आमटे यांची लोकबिरादरी प्रकल्पात जी शाळा आहे गडचिरोली चंद्रपूर परिसरात, इथल्या शिक्षकांनी पण असाच एक आव्हानात्मक विषय दिला होता आणि तो असा दिला होता की विचार कसा करावा. हे आम्हाला आमचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या समोर त्या भाषणातून तुम्ही सांगावं. आणि म्हणून जेव्हा वाळुंज सरांनी विचार कसा करावा हा विषय तरी घ्यावा किंवा दृष्टिकोन विकसित कसा करावा हा विषय तरी घ्यावा असं सुचवलं, तेव्हा मी त्यांना असं म्हणालो की आता एका विषयावर मी गेल्या वर्षी बोललेलो आहे, आपण दुसरा विषय घेऊया. खर तर हे दोनही विषय टायटल म्हणून वेगळे आहेत, परंतु त्या दोन्हीच्या मध्ये साम्यस्थळ खूप जास्त आहेत. किंबहुना ही दोन जुळी भावंड आहेत. हे दोन टायटल किंवा दोन विषय असंही म्हणायला हरकत नाही. आता मी त्याच्याही फार तपशिलात जात नाही, परंतु दृष्टिकोन नावाचा काय प्रकार आहे हा शब्द खरं तर खूप वापरून गुळगुळीत झालेला आहे. शाळा कॉलेजांच्या मध्ये तर सोडाच, वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स, इंटरनेट, आकाशवाणी किंवा अन्य जी प्रसार माध्यम आहेत त्या सर्व ठिकाणी दृष्टिकोन, माझा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांचा वेगळा आहे, माझ्या दृष्टिकोनातून असं दिसतं, अशा प्रकारची भाषा ही आपल्या सर्वांना ऐकायला मिळत असते. एवढंच नाही तर जी काही भाषणं होतात, व्याख्यानं होतात, जाहीर सभा समारंभ होतात, संमेलनं होतात, त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रातील लोक या ना त्या कारणासाठी वेगवेगळ्या संदर्भामध्ये दृष्टिकोन हा शब्द वापरतात. आणि आपणा सर्वांना असं वाटत असतं की इतका वेळा हा शब्द वापरलाय लोकांनी आणि तो आपण ऐकलाय, त्यामुळे आपल्याला त्याचा पुरेसा अर्थ कळलेला आहे. एवढंच नाही तर आपण सुद्धा अनेक वेळा दृष्टिकोन नावाचा शब्द वापरतो आणि तो अचूकपणे वापरतो. कारण सभोवतालच्या लोकांच्याकडून दृष्टिकोन म्हणजे काय किंवा तुम्हाला काय म्हणायचंय असा काही उलट प्रश्न कोणी विचारत नाही. त्यामुळे गंमत अशी की अनेक शब्द आपण त्याच्या मूळ अर्थछटा पूर्ण समजावून घेतलेल्या नसतील तरी तो वापरत असतो आणि अचूकपणे वापरतो, बोलण्यात पण आणि ऐकण्यामध्येही, आणि आपला सगळा हा गाडा चालू असतो. मात्र असे कितीतरी शब्द आहेत की त्याच्या मुळाशी जर गेलो, जर उत्खनन केलं, त्या शब्दाचा विकास कसा होत आला, तो त्या शब्दाचा नेमका अर्थ काय किंवा त्याला किती अर्थ चिकटलेले आहेत, असं आपण जर करायला गेलो तर मात्र असं लक्षात येतं की आपण एका मोठ्या अभयारण्यामध्ये प्रवेश करतोय. आपण अधिक सखोल, अधिक गहन आणि गंभीर जायला लागलो की मग असं लक्षात यायला लागतं की अरे चा, आपल्याला या शब्दाचा आपण समजत होतो तेवढा काही अर्थ कळलेला आहे असं नाही, किंबहुना आपण खूपच मर्यादित अर्थाने हा शब्द वापरत होतो. आणि हा प्रकार काही केवळ दृष्टिकोनाबद्दलच नाहीये. आपल्या सभोवतालचे अनेक शब्द असे आहेत, म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, धर्मातीतता, सेक्युलरिझम, असे अनेक शब्द आहेत की जे आपण बिनचूक वापरतो, ऐकतो, बोलतो, लिहितो, कोणी त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेत नाही. मात्र त्या शब्दांच्या मूळ आशयापर्यंत आपण पोहोचलेलो असतोच असं नाही. त्याच्याही पुढची गंमत अशी की जसजसं तुम्ही पुढे जावं, जसजसा तुम्ही अभ्यास करावा, अधिक चिंतन करावं, तसतसं असं लक्षात येतं की त्या शब्दांच्या अर्थछटा अधिक जरा शोधायला पाहिजेत, त्याचा आशय अधिक खोलात जाऊन समजून घेतला पाहिजे. आणि हा प्रकार मी मगाशी म्हणालो तसं अनेक शब्दांच्या बद्दल आहे. खरं तर ते शब्द नसतात, त्या संकल्पना असतात. त्यामुळे असं आपण म्हणूया की ज्या संकल्पना आहेत, ज्या खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत, त्या अशा अनेक संकल्पना मुळापासून समजावून जर घेतल्या तर आपलं विचाराचं क्षितिज रुंदावतं.
तर त्या सगळ्या अशा संकल्पनामध्ये संज्ञामध्ये दृष्टिकोन नावाची एक संज्ञा अतिशय महत्वाची आहे. आता मी आताच म्हणालो की खरं तर सर्वांनाच ही संज्ञा माहीत आहे, सर्वजण वापरत आलेत. त्याच्याही पुढे जाऊन मी आता असं म्हणेल की सर्वांनाच दृष्टिकोन असतो. या ना त्या प्रकारचा असतो, अर्धा कच्चा असतो, कमी अधिक प्रमाणात सदोष असतो, कमी अधिक प्रमाणात चांगला किंवा वाईट असतो. त्यामुळे दृष्टिकोन नावाचा प्रकार असतोच असतो. तर आता अशा कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला दृष्टिकोनाच्या संदर्भात तो कसा आकाराला येतो हा भाग पहिल्यांदा समजावून घेतला की तो कसा विकसित करता येतो हा पुढचा भाग समजावून घेता येईल. त्यामुळे आपण असं म्हणू की आपल्या या भाषणाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, समजा आता माझी 5-7 मिनिटं संपलेली आहेत, उरलेली जी काही एक 20-22 मिनिटं मी घेईल, त्यामध्ये पूर्वार्ध हा दृष्टिकोन आकाराला कसा येतो. प्रत्येक माणूस जगतो, प्रत्येक माणूस विचार करतो, विचार अधिक सुसंगत करायचा असतो. त्यामुळे अमुक माणूस आहे त्याला विचार करता येत नाही असं कधी होत नाही. हा, विचार चांगला करता येणं, अधिक चांगला करता येणं, विचार सदोष असणं, अपुरा असणं, एकांगी असणं असं घडतं. दृष्टिकोनाच्या बाबतही तसंच आहे. परंतु विचार सर्वांना करता येतो, सर्वांच्याकडे असतो. दृष्टिकोनाच्या बद्दलही असंच आहे. म्हणून म्हटलं तर हे खूप साधं आहे, सोपं आहे, आपल्या परिचयातलं आहे. परंतु कधी कधी आपल्या खूप परिचयातल्या गोष्टी सुद्धा आपण नीट समजून घेतलेल्या नसतात. तशी उसंत मिळालेली नसते, तशी संधी मिळालेली नसते, तसा योग कधी आलेला नसतो. तर आता आपण ते समजावून घेण्याचा प्रयत्न करू. स्वाभाविक आहे की हे विषय सगळे इतके गहन आणि गंभीर आहेत, युगानुयुगे चालू आहेत, युगानुयुगे चालत राहणार आहेत. त्यामुळे एकाच भाषणात ह्या सगळ्या एकेका संकल्पनेचे सगळेच आयाम मी तुमच्या समोर मांडू शकेल आणि तुमच्यापर्यंतही ते पोहोचू शकेल असं म्हणायचं काही कारण नाही. आणि कोणत्याही व्याख्यानामधून असं इतकं मोठं अपेक्षितही धरू नये. कोणतंही विशिष्ट व्याख्यान विशिष्ट विषयाचं दालन खुलं करून देणं, त्याचा गाभा आणि आवाका त्या विषयाचा लोकांच्या समोर घेऊन जाणं, एवढं साधारणतः त्याच्यात अपेक्षित असतं. त्यामुळे दृष्टिकोन कसा विकसित होतो, करता येतो, कसा आकाराला येतो, या भाषणातून दृष्टिकोन नावाच्या संकल्पनेचं दालन आज मी तुमच्या समोर काही प्रमाणात खुलं करणार आहे. आणि ती प्रक्रिया मात्र तुम्हाला आणखी चालू ठेवावी लागणार आहे. हे मी यासाठी असं मांडतोय की अनेक लोकांचा असा समज होऊ शकतो की आता एक भाषण ऐकलं, त्याच एका संपादकाचं ऐकलं म्हणजे आता आपला दृष्टिकोन विकसित होण्याचे सगळे मार्ग खुले झालेत, किंवा एक भाषण ऐकलं की आता आपला दृष्टिकोन विकसित करण्याची जादूची कांडी आपल्याला मिळालेली आहे, असा समज भाषण ऐकून झाल्यानंतर कोणाचं होऊ नये म्हणून सुरुवातीलाच एक सावधगिरीचा इशारा देतो. त्याचं कारण असं की आपल्या सभोवताली मित्र कसे मिळवावे, आत्मविश्वास कसा वाढवावा, जीवनात यशस्वी कसे व्हावे, सुखी आणि समृद्ध जीवन कसे वाट्याला यावे, जीवन जगण्याची कला कशी आत्मसात करावी, अशा प्रकारचे फंडे सांगणारे अनेक लहान थोर असतात. त्याच्यामध्ये तत्वज्ञ म्हणणारे लोक असतात, त्याच्यामध्ये अनेक बाबा, बुवा, महाराज अशा प्रकारचे आध्यात्मिक लोक असतात, व्यक्तिमत्व विकासाची शिबिरं घेणारे लोकही असतात. मी असं म्हणेल की त्या सर्वांचा उपयोग या ना त्या प्रकारे कमी अधिक प्रमाणात होत असतो. परंतु जर कोणी असा दावा करत असेल की आम्ही तुम्हाला आता जादूची कांडी देतो आणि मित्र कसे मिळवावे याची एक युक्ती सांगतो की तुम्हाला मित्र मिळायला लागतील, आम्ही तुम्हाला जादूची कांडी देतो आणि आत्मविश्वास कसा वाढवावा हे सांगू आणि तुमचा आत्मविश्वास भरभर वाढत जाईल, असं नसतं. हे सुरुवातीला सांगितलं की भाषण ऐकून झाल्यावर तुम्ही विद्यार्थ्यांनी विशेषतः तुमच्या प्राचार्यांना असं सांगू नये की तुम्ही म्हणाला होतात की दृष्टिकोन कसा विकसित करता येतो आणि त्यांनी तर काही जादूची कांडी किल्ली काही सांगितलं नाही, आमची निराशा झाली, आमचा अर्धा पाऊण तास विनाकारण वायाला गेला, त्यापेक्षा एक चांगलं मनोरंजक भाषण जर केलं असतं तर किती भारी झालं असतं. अशा प्रकारची तक्रार विद्यार्थ्यांनी करू नये आणि प्राचार्यांनी परत ती तक्रार माझ्याकडे करू नये म्हणून मी आपलं आधीच मर्यादित अपेक्षा ठेवाव्यात म्हणून ही सावधगिरीचा इशारा, सूचना, सल्ला देतो. आता 10 मिनिटं मला वाटतं की झाली. आता खरा आपला विषय पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. मी तुम्हाला सांगणार काय आहे तर दृष्टिकोन कसा आकाराला येतो. आणि हे एकदा स्पष्ट झालं की दृष्टिकोन कसा विकसित करता येतो याचे काही फंडे
ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थातच इतके सोपे नसतात असे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता दृष्टिकोन आकाराला कसा येतो, भाग 1 पूर्वार्ध. आपण जन्माला येतो. जन्माला आल्याबरोबर आपण एक जिता जागता असतो, पण पूर्णतः मातीचा म्हणावा असा गोळा असतो, जिवंत असतो. त्याला कसा आकार दिला जातो तर आपल्या घरातील, कुटुंबातील एकदम नजीकचे जे घटक आहेत, स्वाभाविक आहे की आई असते, जिच्या बरोबर सुरुवातीचा कालखंड काही वर्ष आपला खूपच जास्त वेळ जातो. त्याच्यात पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, सर आवाज येत नाही, आवाज येत नाही. चालू आहे आता? पाटील आम्हाला येतोय आवाज पाटील सर. कंटिन्यू करू का? हा सर, हा येतोय पाटील सर. येतोय आवाज. तर आपल्या आईच्या कडून आवाज येत नाही. सुरुवातीच्या काळातलं संपूर्ण पाटोळे सर जॉईन व्हा, तुम्ही जॉईन व्हा पाटोळे सर, कट होऊन. कंटिन्यू का? हा, हो सर, हो सर. तर आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आई प्रमुख, त्याच्यानंतर वडील असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा भावंड असतील किंवा आणखी अन्य जवळचे नातेवाईक असतील. हे सगळे पहिल्यांदा तुमच्यावर काही घटकांचा मारा करतात. काही घटकांचा म्हणताना एकदम सुरुवातीच्या काळात तुमचं जगणं हे चालू राहतं, परंतु पहिल्यांदा तुमच्यावर भाषा किंवा भाषेतले काही शब्द यांचा मारा हा आपल्या जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस होतो. मग जे लहान मुलगा किंवा मुलगी केवळ जन्माला आलेलं असतं आणि त्याला केवळ रडता येतं. भाषा आणि शब्द अजिबात येत नाहीत. शब्दांचे वाक्य करता येत नाहीत. वाक्यांचे अर्थ लावता येत नाहीत. त्यामुळे असं लहान मूल जन्माला येतं तेव्हा घरातले, कुटुंबातली माणसं फक्त काही शब्द ते मूल जे कोणी असेल, मुलगा मुलगी, त्याच्यापर्यंत पोहोचवतात. आणि ते मुलाला सामान्यतः पहिल्यांदा आई, मग बाबा, मग मामा, काका असे जे साधे सोपे 2 अक्षराचे 3 अक्षराचे जे शब्द आहेत ते मुलांच्या पर्यंत आदळवले जातात त्यांच्या कानावर. मग त्याच्यातून थोडेसे मोठे शब्द, मग काही छोटी छोटी वाक्य, मग अधिक मोठी वाक्य, मग काही परिच्छेद. अशा प्रकारे घरातली, कुटुंबातली मुलं त्या छोट्या लहान मुलाला किंवा मुलीला ऐकायला शिकवतात. ऐकण्यामधून त्या मुलाची किंवा मुलीची भाषेची समज, त्या भाषेच्या मधून येणारे अर्थ, ध्वनी ही सगळी गुंतागुंत हळूहळू शिकायला लागतात. अन्य प्राणी आणि मनुष्य प्राणी याच्यातला मूलभूत फरक हा आहे. अन्य जगातले असे क्वचितच एखादा प्राणी असेल की ज्या प्राण्याला बोलायला लागण्यासाठी 1, 2, 3 वर्षाचा कालखंड लागतो. अन्य क्वचितच एखादा प्राणी असेल की ज्याला चालता येण्यासाठी 1, 2, 3 वर्षाचा कालखंड लागतो. अन्य क्वचितच एखादा प्राणी असतो की ज्याची शाळेत जाण्या एवढी समज यायला 5 वर्षाचा कालखंड लागतो. आणि संज्ञान म्हणायला 18 वर्षाचा कालखंड लागतो, असा अन्य जगातला कोणताही प्राणी नसावा. ही एक बाजू आहे. मात्र जगातला कोणताही प्राणी मनुष्य प्राण्याच्या काही अंश इतका सुद्धा वैचारिक किंवा बौद्धिक दृष्टीने परिपूर्ण नाही. काही अंश सुद्धा नाही, टक्के सुद्धा नाही. पॉइंट नॉट समथिंग इतक्या पर्सेंटेज मध्ये अन्य प्राणी असतील तर मनुष्य प्राणी हा 100% इतका सर्व दृष्टीने सक्षम वैचारिक दृष्टीने आहे असं आपल्याला म्हणता येईल, शारीरिक दृष्टीने नसेल तरी. तर हे लहान असताना भाषा, तिच्या माध्यमातून काही विचार, काही संकल्पना ह्या आपल्यापर्यंत आदळवल्या जातात. त्याच्यातून पहिल्यांदा खूप सोप्या गोष्टी असतात ज्या जीवनोपयोगी असतात. खाण्यापिण्याबद्दल असतील, ओळखण्याबद्दल असतील, सभोवतालच्या वस्तूंची ओळख करून देण्याबद्दलचे असतील. तर मुद्दा असा की पहिल्यांदा भाषा आपल्याला आपल्या कुटुंबातून शिकवली जाते. भाषेच्या माध्यमातून गुंतागुंतीच्या संकल्पना खूप पुढे येतात.
परंतु आधी वस्तू, व्यक्ती यांची ओळख, नातीगोती हे सगळं चालतं. हे सर्व पुढे झालं की मग हळूच चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, पाप कशाला म्हणायचं आणि पुण्य कशाला म्हणायचं, सत्कर्म कशाला म्हणायचं आणि दुष्कर्म कशाला म्हणायचं, अशा प्रकारची मांडणी जेव्हा केली जाते की लहानांनी थोरांशी कसं वागावं, शेजाऱ्यांच्याशी कसं बोलावं, घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं वर्तन करावं, अशा प्रकारे जे काही सांगितलं जातं म्हणजे योग्य आणि अयोग्य, तो सगळा प्रकार म्हणजे एक प्रकारचा संस्कार असतो. आणि आपण अनेक वेळा असं म्हणतो की अमुक कुटुंबातील मुलांना संस्कार नाहीत, तेव्हा त्याचा खरा अर्थ कुटुंबातून, सभोवतालच्या परिसरातून, शेजाऱ्यामधून, नातेवाईकांच्या मधून जे काही चांगलं आणि वाईट जगण्याच्या बद्दल, वागण्याच्या बद्दल शिकवलं जातं त्याला आपण संस्कार म्हणतो. त्यामुळे तुम्हाला भाषा यायला लागली, चालता बोलता यायला लागलं, वाचता लिहिता यायला लागलं, शाळेत जाता यायला लागलं, या टप्प्याच्या दरम्यान आपल्यावर प्रबळ काय असतात, तर आपल्यावर प्रबळ असतात ते संस्कार. संस्कार हे मोठ्यांनी सांगितले, गुरुजनांनी सांगितले, नातलगांनी सांगितले म्हणून ते आपण स्वीकारायचे असं साधारणतः धोरण असतं. संस्काराची सहसा कधी चिकित्सा होत नाही. म्हणून अनेक वेळा काही संस्कार चुकीचे असतात तरीही त्याला सद्वर्तन मानलं जातं. म्हणजे महिलांच्या संदर्भात किंवा स्त्री पुरुष समतेच्या संदर्भात किंवा जाती आणि धर्माच्या संदर्भात काही चुकीच्या गोष्टी असतात की ज्या आजच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर, मोठं झाल्यानंतर पाहिल्यावर, शाळा कॉलेजमध्ये शिकल्यानंतर पाहिल्यावर वाटतं, मात्र त्या त्यावेळी आपल्या घरातून, कुटुंबातून ते चांगलं वर्तन आहे, योग्य वर्तन आहे असंच मानलं जातं, असं शिकवलं जातं आणि त्याला चांगले संस्कार असंही संबोधलेलं असतं. त्यामुळे संस्कार हा जो शब्द आहे आणि हा पण आपण खूप सातत्याने वापरतो आणि संस्कार याचा अर्थ चांगल्याच गोष्टी असा घेतला जातो. जरी आपण सुसंस्कार, कुसंस्कार असे शब्द वापरत असलो तरी अनेक वेळा चांगले संस्कार म्हणवल्या जाणाऱ्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी असतात. तर मुद्दा असा की माणूस जेव्हा त्याची जडणघडणीचा पहिल्या टप्प्यामध्ये असतो तेव्हा त्याच्यावर संस्कार प्रभावी होतात. माणसाने परोपकारी असावं, कोणावर अन्याय अत्याचार करू नयेत, दयाळू पद्धतीने वागावं, मोठ्यांची सेवा करावी, वृद्ध माणसांची जास्त काळजी घ्यावी, अशा प्रकारचे हे सगळे पहिल्यांदा संस्कार असतात. आणि या संस्कारामध्ये आणखी भर पडत जाते. मग तो देशभक्तीचा असेल, समान किंवा न्यायबुद्धीने वागण्याचा असेल, तर संस्कारामध्ये अगदी माझ्या सभोवतालचं जगणं वागणं इथपासून तर राष्ट्र आणि हा देश आणि हे जग आणि मानवता हे कमी अधिक प्रमाणामध्ये ढोबळमानाने आपल्यावर येऊन आदळत असतं. फक्त फरक असा की हे चांगलं आणि वाईट ठरवण्या एवढी क्षमता, एवढी विचाराची क्षमता, बौद्धिक क्षमता त्या लहान मुलगा मुलगी जो कोणी असेल त्यांच्यामध्ये पुरेशी विकसित झालेली नसते आणि तोपर्यंत त्याला आपण संस्कार हे लेबल लावतो. म्हणजे जे रेडीमेड दिलेलं असतं आणि ते जसंच्या तसं ऍक्वायर करावं, स्वीकारावं अशी जी अपेक्षा असते त्याला म्हणायचे संस्कार. स्वाभाविकच मी म्हणालो तसं संस्कारामध्ये अनेक चुकीच्याही गोष्टी असतील तर भविष्य काळामध्ये त्या सुधारून घ्यायच्या असतात, पण त्या टप्प्याकडे आपण पुढे नंतर येतो. तर माणसाच्या जडणघडणीच्या टप्प्यामध्ये तुमची प्राथमिक चालणं, बोलणं, फिरणं, लिहिणं, वाचणं हे व्हायला लागलं की परिणामकारक ठरणारा पहिला घटक तो येतो संस्कार. त्याच्यात दुसरा घटक संस्कार झाला की मग माणसाला अनुभव यायला लागतात. ते मुलगा किंवा मुलगी थोडासा विकसित झाला, थोडा पुढच्या टप्प्यावर गेला, म्हणजे ज्याला लिहिता येतं, वाचता येतं, एकट्याने फिरता येतं, चांगलं वाईट स्वतः ठरवण्या एवढी क्षमता पण यायला लागलेली असते, तेव्हा माणूस स्वतः अनुभव घेतो. अनुभव घेण्याच्या पद्धती कोणत्या? स्वाभाविक आहे की थेट कोणाशी तरी बोलून जे काही कळतं तो त्यातून एक अनुभव येतो. प्रत्यक्ष काहीतरी प्रवास केला, फिरून आलात, इतरांशी डायलॉग झाला, त्याच्यातून पण अनुभव येतो. नाटक पाहिला, सिनेमा पाहिला, त्याच्यातून पण काहीतरी तुम्ही अनुभव घेता. एवढंच नाही तर काहीतरी पुस्तकाचं वाचन करता, त्याच्यातून अनुभव येतो.
अशा सगळ्या या अनुभवाची गोळाबेरीज करून तुम्ही जी काही विचार करायला लागण्याची जी क्षमता डेव्हलप झालेली असते आणि आपल्यावर झालेले संस्कार असतात, म्हणजे चांगलं वाईट ठरवण्याचे आपल्याला जे काही मापदंड दिलेले असतात, याच्या बळातून आपण आपल्या अनुभवाचा अर्थ लावायला सुरुवात करतो. मी एक नाटक सिनेमा पाहून आलोय, दुसरा माणूस पण माझा एखादा मित्र नाटक सिनेमा पाहून आलाय, परंतु त्याला तो वेगळ्या कारणाने आवडलाय, मला वेगळ्या कारणाने आवडलाय. त्याला तो अजिबात आवडलेला नाही, मला तो खूप आवडलाय. याचं कारण काय? तर याचं कारण पुन्हा एकदा माझ्यावर झालेले संस्कार, माझी तयार झालेली आवड आणि निवड आणि माझा अनुभव, ह्या सगळ्याच्या मिश्रणातून माझं त्याच्याबद्दलचं एक वेगळं आकलन आकाराला आलेलं असतं. म्हणजे संस्कार झाला की दुसरा टप्पा येतो अनुभवाचा. अनुभव मात्र हा स्वतः घेतला जातो. तुमच्यावर काही गोष्टी येऊन आदळतात, मात्र त्या गोष्टींचा अर्थ लावण्याचं काम आपण स्वतः केलेलं असतं, ते बाहेरचे घटक करत नाहीत. संस्कारामध्ये बाहेरचे घटक प्रभावी असतात, तेच तुम्हाला योग्य आणि अयोग्य काय हे ठरवतात, हे सांगतात, शिकवतात, तुमच्यावर लादतात. अनुभवाचं तसं नाही. अनुभव बाह्य कारणामुळे काही तुम्हाला येतात, मात्र अर्थ आपण आपला लावतो. त्यामुळे अनुभवामध्ये एक प्रकारचं स्वातंत्र्य गृहीत आहे. अनुभवाला सुद्धा कसा अर्थ लावायचा हे काही वेळा बाहेरचे लोक सांगतात, थोडं प्रेशर आणतात की होय तू असं असं पाहिलंस पण त्याचा अर्थ असा नाहीये, असं कोणीतरी सांगतं. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामध्ये चर्चा होते, तेव्हा अशा प्रकारच्या घटना तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु अनुभव हा प्रांत मात्र असा आहे की त्याच्यावर स्वतःचं कंट्रोल तुलनेने जास्त असतं. त्यामुळे आता पहिला टप्पा झाला संस्कार, दुसरा टप्पा झाला अनुभव, तिसरा टप्पा येतो तो अभ्यासाचा. आपलं आकलन कसं तयार होत जातं किंवा कसं आकाराला येत जातंय हा आपण मुद्दा आता बघतोय. त्यामुळे संस्कारातून तुमचं काही एक प्रमाणात आकलन येतं, दुसरा टप्पा अनुभव, तिसरा अभ्यास. अभ्यास म्हटल्यावर अनेक वेळा मुलांना असं वाटण्याची शक्यता आहे की आम्ही शाळा कॉलेजामधली टेक्स्टबुकची वाचतो किंवा गाईड वाचतो म्हणजे तो काहीतरी झाला अभ्यास. हा अभ्यासाचा एकच छोटा प्रकार आहे. तुम्ही बाहेरून काहीतरी नाटक सिनेमा पाहता तेव्हा सजगपणे पाहता, त्याच्यावर विचार करता, त्याच्यावर चर्चा करता, त्याच्याशी डिस्कस करता कोणाशी, तेव्हा तो सुद्धा अभ्यासाचा एक भाग झाला. तुम्ही एखादा बाहेरचा वेगळा प्रदेश पाहायला जाता, तो प्रदेश समजून घेता, उघड्या डोळ्यांनी पाहता, कानांनी ऐकता, तेव्हा तो सुद्धा एक प्रकारचा अभ्यास झाला. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी आपल्याला ऐकणं, बोलणं, लिहिणं आणि वाचणं हे जे 4 हत्यारं आपल्याकडे असतात, बेसिक क्रिया ज्या माणूस करतो, तर याच्या माध्यमातून आपण जे जे काही करतो, मिळवतो, तो सगळा अभ्यास होतो. त्यामुळे स्वाभाविक आहे की टेक्स्टबुकच्या बाहेरचं वाचन, वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स, इंटरनेट आणि अन्य सगळे माध्यम, अधिक प्रवास खर्च, अधिक प्रत्यक्षात केलेला प्रवास, हे सगळ्यातून तुमचा असा एक काहीतरी अभ्यास तयार होतो. मग विशिष्ट विषयाच्या संदर्भात अधिक खोलात जाण्यासाठी अनुभव फार उपयोगाला येत नाही. मला एखाद्या राजकीय नेत्याचा अनुभव घ्यायचा म्हटलं, तुमचेच आमदार असतील, तुमचे खासदार असतील, तर मला ते जर समजून घ्यायचे असतील तर मी त्यांच्याशी एकदा भेटू शकेल, दोनदा भेटू शकेल, चारदा भेटू शकेल, त्यांच्या 2 सभांना जाईल, त्यांच्या जवळच्या लोकांच्याकडून त्यांच्याबद्दल समजून घेईल. परंतु याच्यातून पुरेसा अभ्यास होऊ शकणार नाही. त्यांचा जर पूर्ण अभ्यास चांगला करून घ्यायचा असेल तर त्यांच्याबद्दल लिहिलं गेलेलं, त्यांनी स्वतः काही लिहिलेलं असेल, असं एखादं पुस्तक असेल, डॉक्युमेंटरी असेल, फिल्म असेल किंवा त्यांचा पत्रव्यवहार असेल, भाषणांचा संग्रह असेल, याच्यामधून आपल्याला ती व्यक्ती जास्त समजावून घेता येईल. असंच कोणत्याही विषयाबाबत आहे. त्यामुळे अभ्यासाची पायरी ही अधिक पुढे आहे, ती अधिक गुंतागुंतीची आहे. आणि परत मी म्हणालो तसं अनुभवामध्ये तरी इतरांचा थोडा बहुत हस्तक्षेप असतो, अभ्यासामध्ये तो हस्तक्षेप इतरांचा आणखी कमी होत जातो. अभ्यास जरी तुमच्यावर कोणी लादलेला असला तरी अंतिमतः तो तुम्हाला करायचा असतो. त्यामुळे अभ्यासामध्ये इतरांचा हस्तक्षेप आणखी कमी होतो. याचाच अर्थ इतरांचा हस्तक्षेप जसजसा कमी होत जातो तस तसं तुमचं स्वातंत्र्य वाढत जातं, तुमच्या स्वातंत्र्याची कक्षा वाढत जाते. त्यामुळे संस्कार, अनुभव आणि अभ्यास हे 3 टप्पे असे आहेत की तुमच्यामध्ये इतरांचा हस्तक्षेप कमी होत जातो आणि तुमच्या स्वतःच्या स्वातंत्र्याची कक्षा वाढत वाढत जाते.
आता या तिसऱ्या टप्प्यावर आलात की चौथा टप्पा जो येतो त्याचं नाव आहे दृष्टिकोन. याच्यामध्ये आणखी खूप पायऱ्या वगैरे मांडता येतील. आपण सोपं करून सांगण्यासाठी मुद्दामच ठळक ठळक असे 3 टप्पे समोर ठेवलेले आहेत. संस्कार, अनुभव आणि अभ्यास. या तिन्हीच्या बळावर आपला दृष्टिकोन आकाराला येतो. कोणत्याही माणसाचा दृष्टिकोन अन्य बाहेरच्या घटकातून आकाराला येत नाही. XYZ माणसाचा दृष्टिकोन चांगला, वाईट, बरा, व्यापक, संकुचित जे काही असेल त्याला कारणीभूत त्याचे संस्कार काही प्रमाणात आहेत, त्याला आलेले अनुभव काही प्रमाणात कारणीभूत आहेत आणि त्याने केलेला अभ्यास काही प्रमाणात कारणीभूत आहे. याच्या पलीकडे अन्य कोणताही घटक दृष्टिकोन आकाराला येण्यामध्ये उपयोगी ठरत नाही. का? तर दृष्टिकोनाचा अर्थ समजून घेतला की मी काय म्हणतोय हा मुद्दा कळेल. दृष्टिकोन म्हणजे तुम्ही ज्या जागेवरून पाहता त्या जागेवरून तुम्हाला सभोवतालचं किंवा तुमच्या समोर आणून टाकलेलं जे काही घटक असेल, व्यक्ती असेल, वस्तू असेल, घटना असेल, संकल्पना असेल, प्रश्न असेल, समस्या असेल, तिच्याकडे तुम्ही कसं पाहता, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, तुमचा ऍटिट्यूड काय आहे, तुम्ही ती व्यक्ती, वस्तू, घटना, प्रसंग, संकल्पना हिचा अर्थ कसा लावता, त्याचं विश्लेषण कसं करता, त्याच्यातून तुम्ही निष्कर्ष कसा काढता, तुमचं त्या व्यक्ती, वस्तू, घटना हिच्याबद्दलचं आकलन कसं आहे, हे सगळं ज्या एका शब्दामधून ध्वनित करता येईल तो शब्द म्हणजे दृष्टिकोन. माझा महात्मा गांधीजी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे असा तुम्ही कोणी प्रश्न विचारला तर त्याचा अर्थ असा असेल की तुम्ही संपादक आहात, तर संपादक म्हणून तुम्ही आता गांधीजींच्या बद्दलचा तुमचा दृष्टिकोन सांगा. याचा अर्थ तुम्ही जे काही तुमच्यावर झालेले संस्कार आहेत, तुम्ही घेतलेले अनुभव आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि तुम्ही केलेला अभ्यास आहे, ह्या सगळ्याच्या मिश्रणातून जी काही एक आकृती आकाराला आलेली आहे, जी एक संकल्पना आकाराला आलेली आहे, जो एक चित्रपट आकाराला आलेला आहे, तो गांधीजींच्या संदर्भात तुमचा कसा आहे हे मी सांगणं म्हणजे माझा गांधींच्या संदर्भात दृष्टिकोन मांडणं. असाच प्रकार तुम्ही हा प्रश्न तुमच्या प्राचार्यांना विचारलात की प्राचार्य महाशय तुम्ही अमुक अमुक विषयाचे आहात, तुमचा गांधीजींच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे तुम्ही त्यांच्याकडून समजून घेऊ शकाल. त्याचा अर्थ त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांनी घेतलेले अनुभव आणि त्यांनी केलेला अभ्यास यातून त्यांचा दृष्टिकोन ते मांडणार आहेत. स्वाभाविक आहे की त्यांच्यावर झालेले संस्कार, माझ्यावर झालेले संस्कार काही कॉमन असतील, काही वेगळे असतील. त्यांना आलेले अनुभव, मला आलेले अनुभव काही सारखे असतील, काही वेगळे असतील. त्यांनी केलेला अभ्यास, मी केलेला अभ्यास काही सारखा असेल, काही वेगवेगळा असेल. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या आणि माझ्या दृष्टिकोनामध्ये काही साम्य असेल, काही फरक असेल. असं प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असू शकतो प्रत्येक एकेका घटकाच्या बद्दल, आणि अशा अनेक घटकांच्या बद्दल परत माणसाचा एक दृष्टिकोन असतो. म्हणजे मी गांधीच नाही तर या देशातले अनेक राजकीय नेते अभ्यासलेत, म्हणजे ह्या सगळ्या राजकीय नेत्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन कसा आहे, ह्या सगळ्यांचा मी माझ्यावर झालेला संस्कार, अनुभव आणि अभ्यास मी जो केलेला आहे त्याच्यातून ही गुंतागुंत इतकी वाढते की मी गांधींचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे माझा जो काही दृष्टिकोन आकाराला येईल त्याच वेळी मी नेहरूंचा, सरदार पटेलांचा, बॅरिस्टर जीनांचा, गांधीजींचे समर्थक, गांधीजींचे टीकाकार, त्यांचे विरोधक, त्यांचे भक्त, त्यांचे मित्र, ह्या सगळ्यांचा जर अभ्यास केलेला असेल तर गांधीजींच्या बद्दलचा माझा दृष्टिकोन अधिक वेगळा असेल, अधिक विकसित होत जाईल. आता हा अशा प्रकारचा दृष्टिकोनच काय करतो तर कोणत्याही घटना त्याचे अर्थ लावायला सांगतो, त्याच्याबद्दल तुमचं मत व्यक्त करायला सांगतो. हे असं आपण जेव्हा म्हणतो की तुझ्या दृष्टिकोनातून या व्यक्तीबद्दल किंवा या घटनेबद्दल सांग, अमुक अमुक एक घटना घडली, या घटनेबद्दलचं तुझा दृष्टिकोन कसा आहे. आता या देशाला स्वातंत्र्य मिळालं नावात ती एक घटना होती, किंवा आता काय अफगाणिस्तानामध्ये काल परवा एक घटना घडली,
तिच्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा आहे. आणि हे जेव्हा मी माझा अभ्यास, अनुभव आणि संस्कार याच्या बळातून जे काही सांगेल, त्याच्यातून जो काही एक निष्कर्ष येतो, जे काही माझं मत येतं, जे काही मी परत योग्य आणि अयोग्य सांगतो, जे काही मी करावं किंवा करू नये हे सांगतो, त्याला आपण साधारणतः असं म्हणतो की भूमिका. की मग माझी अफगाणिस्तान बद्दलची भूमिका काय, मग माझी महात्मा गांधीजींच्या बद्दलची भूमिका काय, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून प्रॉडक्ट काय निघतं. दृष्टिकोन जर माझा चांगला विकसित झालेला असेल तर त्याच्यातून प्रॉडक्ट जे निघतं त्याला म्हणतो आपण भूमिका. आणि त्यामुळे अंतिमतः त्या त्या व्यक्तीचा दृष्टिकोनच त्या त्या व्यक्तीची भूमिका ठरवतो. आणि मग सुरुवातीचा मुद्दा, दृष्टिकोनाच्या आधीचे 3 टप्पे झाले आणि दृष्टिकोनाच्या नंतरचं बाय प्रॉडक्ट जे आहे ते झालं भूमिका. म्हणजे तुमच्या संस्काराला आणि अनुभवाला काही मर्यादा आहेत. शेवटी संस्कार किती लोक करणार आणि किती काळ करणार. अनुभव आपण किती काळ घेणार आणि किती घटकांचे घेणार. अनुभव घेण्याची प्रक्रिया सतत चालू असते, संस्कार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते. मात्र तुमच्या अभ्यासाचं प्रमाण नंतरच्या काळामध्ये वाढतं. आणि मी अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकं नव्हेत हे मगाशी सांगितलेलंच. तर एका मर्यादेनंतर तुमच्या अभ्यासापेक्षा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो, असा एक सिद्धांत मी पूर्वी मांडला. याचं कारण असं की अनुभव आणि संस्कार गेले बाजूला. पुढे गंमत अशी होते की मी अभ्यास काय करतोय. गांधीजींच्या संदर्भात मी केलेला अभ्यास आणि प्राचार्यांनी केलेला अभ्यास जर वेगवेगळा असेल तर आमच्या दृष्टिकोनामध्ये फरक येणार. संस्कारामध्ये कदाचित तेवढे फार फरक येत नाहीत. आम्ही जर दोघंही साधारणतः एकाच प्रकारच्या कुटुंबातून आलो असू तर चांगल्या वाईटाबद्दलच्या कल्पनामध्ये फार फरक येणार नाहीत. अनुभव सुद्धा जर आम्ही महाराष्ट्रात एकाच प्रदेशात जवळजवळच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात वाढलो असू तर अनुभवाच्या बद्दल अशा काही खूप जास्त फरक येत नाहीत. परंतु अभ्यासामुळे मात्र खूप फरक पडतो. त्यांनी काय वाचलेलं आहे, त्यांनी काय पाहिलेलं आहे, त्यांनी कोणत्या लोकांच्या संपर्कात जाऊन अधिक सखोल समजून घेतलंय आणि मी काय केलंय याच्यामुळे फार फरक पडतो. त्यामुळे एका मर्यादेनंतर संस्कार आणि अनुभव याच्यापेक्षा अभ्यास महत्वाचा ठरतो आणि एका मर्यादेनंतर अभ्यासच आपला दृष्टिकोन घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो आणि दृष्टिकोनच तुमची भूमिका तयार करतो. त्यामुळे काही माणसं आपल्याला जास्त अपील होतात, काही माणसं आपल्याला कमी अपील होतात, काही खूप आवडतात, काही कमी आवडतात. याची कारणं कोणती, तर आपला दृष्टिकोन कमी अधिक प्रमाणात सदोष किंवा अपुरा असा विकसित झालेला असतो. मला असं वाटतं की आता मी म्हणालो खरं की पूर्वार्ध, परंतु हा पूर्वार्ध जर समजून घेतला तर असं लक्षात येईल की आता उत्तरार्ध सांगायची गरजच नाही. याचं कारण हा दृष्टिकोन कसा आकाराला येतो हे ज्याला कोणाला कळलं त्याला तो कसा विकसित करता येईल हे कळायला काहीच अडचण येणार नाही. पण तरीही मी आता काही मिनिटांमध्ये, थोड्या मिनिटात तरी ते सांगायलाच पाहिजे, थोडंसं रिवाइज केल्यासारखं. मी जसे आता 4 टप्पे सांगितले आणि त्याच्यातून तुम्ही भूमिकेपर्यंत येता आणि शेवटी अंतिमतः सगळ्यांना भूमिका मांडायची असते. तुम्ही एका बैठकीत जरी आलात, तुमचे प्राध्यापक शिक्षक एकत्र आले आणि एखाद्या प्रश्नावर चर्चा करायची असेल, निर्णय घ्यायचा असेल तर शेवटी असं येते की हो पण आपण भूमिका काय घ्यायची, आता निर्णय काय घ्यायचा. त्याच्यामुळे अंतिमतः भूमिका ठरवायची असते. त्यासाठी दृष्टिकोन खूप वेगवेगळ्या लोकांचे असतात, त्याच्यातून गोळाबेरीज करायची असते. तर मी असं म्हणेल की आपला हा दृष्टिकोन आकाराला येण्यासाठी खूप चांगला अभ्यास पाहिजे, चांगले अनुभव घेता आले पाहिजेत, त्याचे अर्थ लावता आले पाहिजेत, त्याचा विचार करता आला पाहिजे, पुनर्विचार करता आला पाहिजे. आपल्यावर झालेले संस्कार जे आहेत त्याच्यातले कोणते ठेवायचे, कोणते टाकून द्यायचे, आपण जे अनुभव आलेले आहेत त्यातले कोणते अनुभव आपण ऍब्सॉर्ब करायचे, कोणते ऍब्सॉर्ब करायचे नाही, त्या अनुभवाचा आपण लावलेला अर्थ बरोबर आहे का नाही, आपण केलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास त्याच्यातला योग्य कोणता, अयोग्य कोणता, अभ्यास ज्यांनी कोणी केलाय त्या लोकांनी तो अभ्यास किती व्यापकपणे केलाय, किती मूळ संदर्भ घेऊन केलाय हे समजून घेणं. ह्या सगळ्या मिश्रणातून आपल्या जे काही आकलन आहे ते आकलन सुधारत जाणं. त्यासाठी 4 मार्ग मला नेहमी दिसतात. नंबर 1,
खूप चांगल्या प्रकारचं विविधतापूर्ण असं वाचन करत राहणं. वाचनाला दुसरा मार्ग नाही, पर्याय नाही. म्हणजे कमी वेळात, कमी श्रमात, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारं काय आहे माध्यम, तर मी म्हणेल वाचन. तुम्ही ते वाचन कशावरूनही करा, वर्तमानपत्र वाचा, पुस्तकं वाचा, टीव्हीवरून काहीतरी वाचा, इंटरनेटवरून वाचा, सोशल मीडियावरचं वाचा, पण जे काही वाचतोय ते विविधतापूर्ण आहे का, ससंदर्भ आहे का, मुळापासून लिहिलं गेलेलं आहे का, रिलायबल आहे का, या प्रकारे. दुसरं, खूप चांगल्या प्रकारे डिस्कशन करा, चर्चा करा. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉ, सीए, अशा वेगवेगळ्या मित्रांशी सतत संवाद झाल्यामुळे माझे वय वर्ष 18 ते 28, माझा जो दृष्टिकोन होता तो व्यापक होण्यासाठी, त्याला धार येण्यासाठी खूप जास्त फायदा झाला. 12वी नंतरचे माझे जे 10 वर्ष होती तो खूप महत्वाचा घटक होता आणि तो दृष्टिकोन आकाराला येण्यामध्ये, जसं खूप वेगवेगळ्या प्रकारचं वाचन केलं तसं वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील मित्रांशी चर्चा करणं, डिस्कशन करणं हे मला फार उपयोगी ठरलं. आणि तिसरा जो प्रकार येतो तो म्हणजे विविधतापूर्ण कार्यक्रम अटेंड करा. नाटकं पहा, सिनेमे पहा, चांगले सांस्कृतिक कार्यक्रम पहा, अगदी तमाशे पहा, छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी पहा, राजकीय सभा अटेंड करा. ह्या सगळ्या गोष्टीतून आणि वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घ्या. विज्ञान, तंत्रज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय घटना घडामोडी, जे जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही ऍब्सॉर्ब करा. म्हणजे विविधतापूर्ण कार्यक्रम, विविधतापूर्ण वाचन आणि विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क, संवाद, चर्चा, याच्यातून तुमचा दृष्टिकोन आकाराला येतो, तो विकसित करता येतो. अशा प्रकारचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं तसं जादूची कांडी नाही, मात्र मार्ग हाच आहे. जगातले कोणतेही फिलॉसॉफर, कोणतेही राजकीय नेते, कोणतेही सामाजिक कार्यकर्ते यांच्या जीवनाचा अभ्यास तुम्ही केला तर तुमच्या असं लक्षात येईल की संस्कार, अनुभव, अभ्यास, दृष्टिकोन आणि भूमिका हीच पंचसूत्री त्यांच्या आयुष्याच्या जीवनाचा गाभा आहे आणि त्यांचं जे काही कार्यकर्तृत्व असेल त्याचा आवाका सुद्धा या पंचसूत्रीमध्ये दडलेला आहे, असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी अशी विनंती करेल, आग्रहाची विनंती करेल की हे 4-5 घटक तुम्ही नीट समजावून घेतले तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार नाही, निराशा येणार नाही. मी आता उदाहरण घेऊन सांगणार नाही, परंतु कोणताही एक एक घटक घेतला, त्याच्या सगळ्या बाजूने विचार केला, काळाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार केला, त्या घटकाची अधोगती झाली का प्रगती झाली हे तुम्हाला ठरवायचं असेल तर सगळ्या बाजूने विचार करा, तुमचा दृष्टिकोन आकाराला येईल. मला स्वतःला असं वाटतं की इतकं सगळं केलं तर सम्यक आणि सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन आकाराला येतो. आपलं आयुष्य जेमतेम काही वर्षांचं असतं, काय 50, 60, 70 वर्ष, त्याच्यात आपल्याला खरी कार्यकर्तृत्व गाजवायला 30-40 वर्ष मिळतात. ह्या काळामध्ये आपल्याला युगानुयुगे हे विश्व चालू आहे, यानंतर युगानुयुगे चालू राहणार आहे, अशा विश्वाचं आकलन करून घ्यायचंय. त्याला खूप मर्यादा असतात, मात्र याची जाणीव ठेवली तर सम्यक आणि सकारात्मक दृष्टिकोन आकाराला येईल असा मला विश्वास वाटतो. त्यामुळे हे थोडंसं सैद्धांतिक म्हणावं असं भाषण आहे. याच्यात जर उदाहरणं घेतली असती तर सैद्धांतिक भाग मांडता आला नसता, म्हणून मी ते आता जास्त केलेलं नाही. परंतु भविष्यात कधीतरी तुमच्या कॉलेजमध्ये मी येऊन मग उदाहरणासह चांगली 2 तास 2.5 तास आपल्याला चर्चा करता येईल. निवडक प्राध्यापक, विद्यार्थी किंवा अन्य जे कोणी लोक असतील तसं आपण जरूर करूया. त्यामुळे हे दृष्टिकोन नावाच्या एका दालनातला प्रवेश आहे, त्याच्यातली सौंदर्य स्थळं, त्याच्यातलं चकित करणाऱ्या गोष्टी. म्हणजे एक क्षेत्र जर मी घेतलं की शिक्षण क्षेत्राकडे कसं बघावं सम्यक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून, आरोग्याकडे कसं बघावं, शेतीकडे कसं बघावं, तर आपल्याला आणखी खूप चकित होतील अशा गोष्टी समजून घेता येतील. परंतु आता आपण त्या विषयात जात नाही. मला वाटतं की हे आत्ताचं भाषण लांबलं असलं तरी त्याला इलाज नव्हता. तुम्ही सर्वांनी ते ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. तो हा दृष्टिकोन हा जो शब्द, जसं तुम्ही आता आपल्या वक्तृत्वाच्या सुरुवातीला सांगितलं की अनेकदा वापरून गुळगुळीत झालेला असा शब्द आहे. आणि दुसरा मुद्दा असा की प्रत्येकाला असं वाटतं की माझा दृष्टिकोन हा सकारात्मकच आहे, म्हणजे मी नकारात्मक आहे असं कोणी सांगत नाही. माझा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे ही एक भावना आपण सार्वत्रिक म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये असते. तो तुमचा दृष्टिकोन कसा आहे तो बहुमत किंवा बऱ्याच लोकांना वाटलं पाहिजे की हा माणूस सकारात्मक आहे. हा एक मुद्दा तुमच्या त्याच्यातून
दुसरा महत्वाचा मुद्दा जो म्हणजे की वाचन आणि अनुभवातून हा जो काही दृष्टिकोन आहे तो विकसित करता येतो. संस्कार, अनुभव आणि अभ्यास हे टप्पे त्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे आपलं आजचं जे व्याख्यान आहे ते 2 घटकांच्यासाठी विशेषतः मला महत्वाचं वाटतं. पहिला म्हणजे याच्यामध्ये सहभागी असणारे पालक वर्ग आणि दुसरा म्हणजे याच्यामध्ये असणारा तरुण विद्यार्थी वर्ग. जे तरुण विद्यार्थी वर्गांना त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन डेव्हलप करण्यासाठी हे आजचं जे वक्तृत्व आहे ते उपयोगी निश्चितपणे ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे पालक आहेत तर त्या पालकांना आपल्या मुलांचा दृष्टिकोन चांगला कसा डेव्हलप व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आपण दिली आहे त्यांच्या संस्काराची. हे आपण पाहतो की घरातून आणि परिसरातून संस्कार होतात. अनेकदा आपण असं उदाहरण ऐकतो किंवा अनेकदा भाषणांच्या मधून ही गोष्ट सांगितली जाते की घरातून म्हणजे वडिलांना बोलवण्यासाठी कोणीतरी बाहेरून व्यक्ती आला असतो आणि त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असतो. वडील मुलांना सांगतात की घरी नाही, मी घरी नाही म्हणून सांग, असं त्यांना सांगतात आणि मुलाला सांगतात की खोटे बोलू नये. हा जो काही एक भाग किंवा हे जे काही उदाहरण आपण पाहतो तर अशा पद्धतीच्या विविध अनुभवाच्या माध्यमातून सुद्धा मुलांचा आणि समाजाचा दृष्टिकोन विकसित होतो. हा एक अत्यंत सखोल पद्धतीनं त्याला म्हणता येईल की त्याला म्हणता येईल की थेट हृदयापर्यंत भेटणार, म्हणजे त्याला म्हणतो की वैचारिक पातळीवरती घेऊन जाणार आणि या सगळ्या विषयांच्याकडे अत्यंत सखोलपणे बघण्याचा जे दिशा दिली आपल्या, आपण जसं सांगितलं सुरुवातीला की या विषयाच्याकडे बघणार म्हणजे दृष्टिकोनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी आपण खऱ्या अर्थाने या व्याख्यानाच्या माध्यमातून दिली असं मला वाटतं. आपल्या अत्यंत व्यस्त अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेला आहात आणि आम्हाला अत्यंत आनंद झाला की मी तुम्हाला जशी विनंती करणारच होतो पण त्याच्यापूर्वीच आपण पुढे होऊन म्हटलं की जेव्हा हे सगळं सुरळीत होईल तेव्हा प्रत्यक्षपणे आपल्याला ऐकण्याची संधी भविष्यकाळाच्या मध्ये निश्चित मिळेल आणि त्याचा विश्वास आम्हाला वाटतो. या निमित्तानं आपणाशी संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळाली. महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. यानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक सातार्ले सर यांना विनंती करतो की आजच्या या संपूर्ण सत्राचं आभार प्रदर्शन त्यांनी करावं. प्राध्यापक श्याम सातार्ले सर. धन्यवाद चौरे सर. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कला महाविद्यालय भिगवणनी ह्या सर्व व्याख्यानमाला 3 दिवसीय व्याख्यानमाला ही आयोजित केली. या व्याख्यानमालेचं आज उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आणि या उद्घाटनासाठी आवर्जून दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुलदादा कुल हे उद्घाटक म्हणून लाभले. अगदी राहुलदादांनी की थोरले भाऊ असतील, हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, आपल्या महाविद्यालयाविषयी या व्याख्यानाविषयी सविस्तर मार्गदर्शन अगदी बुलंद आवाजात कमी वेळामध्ये योग्य असं छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल राहुलजी दादा कुल यांचं महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आजचे व्याख्याते साधनाचे संपादक आदरणीय श्री विनोदजी शिरसाट सर दृष्टिकोन कसा विकसित करता येतो याविषयी खूप छान मार्गदर्शन केलं. सर खरंच खूप छान मार्गदर्शन होतं की दृष्टिकोन हा शब्द वारंवार साठी उपस्थित होते. त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार. आमच्या भिगवण गावचे सरपंच आदरणीय तानाजी वायसे या व्याख्यानासाठी उपस्थित होते. त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीनं आवर्जून आभार. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालय विकास समितीचे त्याचबरोबर पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय संजूभाऊ देहाडे हे या व्याख्यानासाठी उपस्थित होते. त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार. तसेच केडगाव कॉलेजचे देवेकर सर, त्याचबरोबर
वरवण महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलजी शितोळे सर, त्याचबरोबर मिलिटरी स्कूल शिवाजीनगर पुणे येथील प्राचार्य आदरणीय श्री सरोदे सर, तसेच बावडा कॉलेजचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर लहू आवरे सर, एनसी महाविद्यालयाच्या वतीने आभार. त्याचबरोबर आमच्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील कला महाविद्यालयाचे रजिस्ट्रार हे सर्वजण उपस्थित आहे. या सर्वांचेही महाविद्यालयाच्या वतीनं आभार. त्याचबरोबर या व्याख्यानासाठी ज्या सर्वांनी प्रयत्न केले यशस्वी होण्यासाठी आमचे शिक्षक व शिक्षक कर्मचारी तसेच पोपट नगरे या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि आदरणीय संयोजक प्राचार्य यांच्या वतीने आजचं हे सेशन संपलं असं जाहीर करतोय का सर? हो हो. ओके. सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू फोनवर बोलूया. ओके थँक्यू.